नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर आशिष जैतपाळ मैत्री अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। 24 मे 2026 ला यूपीएससी पूर्व परीक्षा आहे। काही गोष्टी आयुष्यात सर्टन असतात, त्यापैकी यूपीएससीच्या तारखा। बाकी काही बदलू शकतं। 24 मे 2026 ही तारीख फिक्स आहे। त्या दृष्टीने आपल्याला आता ग्रॅज्युअली ट्रान्झिशन मध्ये जायचं आहे। मेन्सचा अभ्यास तुमचा एकदम इंटेन्सिटीने सुरू असेल, त्याला हळूहळू आपल्याला प्रिलिमकडे ट्रान्झिशन मध्ये न्यावं लागेल। त्या दृष्टीने 23 नोव्हेंबरला एक ओपन टू ऑल जीएसची टेस्ट पण आपल्याकडे आपण कंडक्ट केली होती। आता या मंथ मध्येच एक 10 डिसेंबरच्या आसपास आपण दुसरी टेस्ट घेणार आहोत। आपल्या प्रिलिमच्या ज्या बॅचेस आहेत त्या 15 डिसेंबर पासून स्टार्ट होत आहेत। त्या बॅचेसची इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा व्हिडिओ आहे। त्याच्या आधी या बॅचेसच्या बाबतीमधलं आमचं क्रेडेन्शियल काय आहे, प्रिलिमच्या साठी तुम्ही आमची का निवड करायला पाहिजे, याचे 2 ते 3 मुद्दे मी तुम्हाला सांगतो। त्याच्यानंतर ओरिएंटेशन लेक्चर आणि बाकीच्या याच्यावरती तुम्ही डिसाइड करू शकता। गेल्या वर्षी आपण यूपीएससी प्रिलिमची जी कोर बॅच घेतली होती त्यात 40 विद्यार्थी होते। त्या 40 पैकी 12 विद्यार्थी यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी सिलेक्ट झाले होते। याचा अर्थ ज्या यूपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये 0.1% सिलेक्शन रेट आहे, त्याच्यात आपण 30% सिलेक्शन रेट इन्शुअर केला होता। 16 विद्यार्थ्यांना त्या 40 पैकी जीएस मध्ये 100+ मार्क्स होते। म्हणजे 12 तर सिलेक्ट झाले होते आणि 16 विद्यार्थ्यांना 100+ जीएस मध्ये मार्क्स होते। जे तुम्हाला या बॅच मध्ये लेक्चर्स घेणार आहेत इन्क्लुडिंग मी, त्यांनी रिपीटेटिव्हली यूपीएससी प्रिलिम क्लिअर केलेली आहे। सो जे आपण म्हणतो की एक सायंटिफिक बेसिस प्रिलिम क्लिअर करण्याचं काय असायला पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही तुम्हाला गाईड करणार आहोत। या प्रिलिमच्या बॅचेस मधली आपली सगळ्यात महत्वाची बॅच आहे ती आहे यूपीएससी प्रिलिम कोर बॅच। या कोर बॅचचं म्हणजे आपण जसं म्हणतो की डिसिप्लिन आणि राईट डायरेक्शन हे एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं, हा या कोर बॅचचा रिझल्ट आहे। यूपीएससी प्रिलिम कोर बॅच काय, त्याच्या कोर या नावामध्येच आपण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। कोर म्हणजे काय, कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट। सातत्याने काही गोष्टी वचनबद्धतेसह केल्या तर अल्टिमेट काय असणार आहे, रिझल्ट ओरिएंटेशन। परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी ते पूर्व परीक्षेचं दार ओपन होऊन मुख्य परीक्षेची संधी मिळण्यासाठी या बॅच मध्ये आपण हे करणार आहोत, काही ऍक्टिव्हिटीज करणार आहोत। जसं की या बॅच मध्ये कोर बॅच मध्ये रेग्युलर लेक्चर्स सगळे विषय कव्हर केले जातील। त्याच्यानंतर टेस्ट सिरीज, मेंटॉरशिप, लॉजिकल इलिमिनेशनच्या टेक्निक्स आणि 1-to-1 मेंटॉरशिप या सगळ्या गोष्टींचा समावेश असेल। त्याच्यानंतरची जी बॅच आहे ती यूपीएससी प्रिलिम टेस्ट सिरीजची बॅच आहे। ज्या लोकांना असं वाटतं की आपल्याला लेक्चरची गरज नाहीये, आपण याच्या आधी यूपीएससी प्रिलिमच्या ज्या बॅचेस घेतल्या होत्या सुरुवातीला मैत्रेयच्या प्लॅटफॉर्मवरती, ती टेस्ट सिरीजच्या फॉर्मॅटमध्येच घेतली होती। पण त्याच्यानंतर लक्षात आलं होतं की विद्यार्थी जरी मुख्य परीक्षेची तयारी करून येत असले तरी डायरेक्टली टेस्ट सिरीज कडे जाणं तितकं त्यांना जमत नाही, कारण कंटेंट मध्ये अंडरस्टँडिंग मध्ये काही लॅक्युनेज असतात। सो त्या लोकांनी कोर बॅच जॉईन करायला पाहिजे। पण ज्या लोकांचा असं आहे की आमचा अभ्यास झालाय, अप्रोच किंवा एमसीक्यू सॉल्व्हिंगच्या टेक्निक डेव्हलप करायच्या आहेत, त्यांनी टेस्ट सिरीजची जॉईन करावी। आता आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आणि इतर ठिकाणच्या टेस्ट सिरीज मध्ये एक ड्रास्टिक डिफरन्स आहे, ते म्हणजे आम्ही कोणत्याही प्रकारचा क्लेम घेत नाही की यातून प्रश्न येणार आहेत। प्रश्न येणं हा टेस्ट सिरीजचा पर्पजच नसायला पाहिजे। तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड करणं हा सुद्धा टेस्ट सिरीजचा पर्पज नसायला पाहिजे। काय असायला पाहिजे पर्पज, तर ऑन द स्पॉट एक्झाम हॉलमध्ये क्वेश्चन सॉल्व्हिंगची ॲबिलिटी डेव्हलप करणं आणि पेपर कसाही आला तरी तुम्हाला त्याला अप्रोच करता येणं, या दृष्टीने ही टेस्ट सिरीज डिझाईन केली जाईल। त्याचे डिस्कशन लेक्चर जे मी स्वतः घेईल त्याच्यामध्ये पण फोकस असेल की क्वेश्चन इलिमिनेट कसा करायचा, क्वेश्चनकडे बघायचं कसं, स्ट्रॅटेजी तुमची पेपर सॉल्व्हिंगची कशी डेव्हलप करता येईल, हे याच्यामध्ये असेल। अर्थात ही टेस्ट सिरीज कोर बॅचचा इनहेरंट किंवा एक महत्वाचा भाग असेलच। त्यानंतर तिसरी बॅच आहे यूपीएससी प्रिलिम अप्रोच बॅच। ज्यांना लेक्चर्स नाही करायचे त्यांनी टेस्ट सिरीज सुद्धा नाही करायचे, पण स्ट्रॅटेजी समजून घ्यायची आहे प्रिलिमची, लॉजिकल इलिमिनेशनच्या टेक्निक समजून घ्यायच्या आहेत, किंवा प्रिपरेशन मध्ये एक प्रकारचा एक अकाउंटेबिलिटी पार्टनरची गरज आहे, अशा लोकांनी ही बॅच जॉईन करू शकता। प्रिलिम मध्ये अभ्यासाच्या पलीकडे जाऊन जी गरज असते ते अप्रोच बिल्डिंग या बॅच मधून होणार आहे। आणि चौथी बॅच करंट अफेअर्स बॅच, जी आपण आधी सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे मंथली आपण कव्हर केलेले आहेत करंट अफेअर। ही बॅच सुद्धा तुम्ही सेपरेटली जॉईन करू शकतात। अर्थात कोर बॅचचा सुद्धा तो एक महत्वाचा पार्ट असेल। कोर बॅच मधल्या किंवा करंट अफेअर बॅच मध्ये ज्यांनी आधीच ऍडमिशन घेतलेलं आहे
त्यांची फी युपीएससी प्रिलिमच्या कोर बॅच मधून डिडक्ट करून त्यांना सुद्धा ती डायरेक्टली बॅच जॉईन करता येईल. तुम्हाला जर डिसाईड करायचंय की ह्या बॅच पैकी मी कुठली बॅच जॉईन केली की मी सक्सेसच्या जवळ पोहोचेन, बघा या अशा 4 फ्लेक्झिबल बॅच ठेवण्याचं पर्पजच बेसिकली हे आहे की प्रत्येक जण आपण प्रिलिमच्या वेगवेगळ्या स्टेजला असतो, आपली रिक्वायरमेंट वेगळी असते, तर आपल्या रिक्वायरमेंट आणि परीक्षेच्या रिक्वायरमेंट याला मॅच होणारी बॅच तुम्हाला चूज करता यावी यासाठी आपण ह्या 4 बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये डिसाईड करता येण्यासाठी या प्रत्येक बॅचचे थोडक्यात फीचर्स मी सांगतो. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ते डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. पहिली बॅच कोअर बॅच, ज्याची बेसिक आयडिया मी तुम्हाला दिली आहे. काय म्हणतो बघा आपण, वेअर डिसिप्लिन मीट्स डायरेक्शन, प्रिलिम ॲश्युअर्ड. गेल्या वर्षीच्या कोअर बॅचला सुद्धा आपण प्रिलिम ॲश्युअर्ड असं नाव दिलं होतं की यातली तुम्ही राईट प्रोसेस फॉलो केली, ती इंटेन्स प्रोसेस फॉलो केली तर नक्की प्रिलिम मध्ये तुम्हाला यश मिळण्याचे चान्सेस वाढतील. हा प्रोग्राम स्ट्रक्चर्ड सायंटिफिक आहे आणि तो अशा पद्धतीने डिवाइस केलाय, तो प्रॅक्टिकल आणि एक्झाम ओरिएंटेड असेल. तुम्हाला डेली टार्गेट्स आणि वीकली टेस्ट या प्रोग्राम मध्ये दिल्या जातील. रोज तुमचे लेक्चर्स असतील दुपारच्या स्लॉटमध्ये, म्हणजे आपल्या अभ्यासातला जो लिस्ट प्रोडक्टिव्ह असा टाइम असतो दुपारचा, तो तुम्ही क्लासमध्ये इन्शुअर करू शकता की तो प्रिलिमच्या दृष्टीने फ्रुटफुल होईल. सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस हे जीएस चे लेक्चर्स होतील. त्यासोबत काही सीसॅटच्या असाइनमेंट ह्या 3 दिवसांमध्ये लेक्चरमध्येच होतील. गुरुवार आणि शुक्रवार करंट अफेअरचं लेक्चर असेल आणि शनिवारी हिस्ट्रीचं लेक्चर असेल. हिस्ट्री हा विषय रिलेटिव्हली एकदाच कव्हर करायला गेलो तर तितका तो प्रॉपरली होत नाही, त्या दृष्टीने शनिवारी दर हिस्ट्रीचं लेक्चर असेल. त्याच्याबद्दलचे डिटेल्स आता थोड्याच वेळात सुशील सर तुम्हाला सांगतील. सो रिगरस डेली टार्गेट आणि वीकली टेस्ट असतील. 15 डिसेंबरला जेव्हा बॅच सुरू होईल त्यावेळेला मेच्या 24 पर्यंत आपल्याला काय करायचंय याचं शेड्यूल तुम्हाला दिलं जाईल. सिलेबसचा कॉम्प्रेहेन्सिव्ह कव्हरेज असेल. आता कॉम्प्रेहेन्सिव्ह सिलेबसचा कव्हरेज प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही मेन्सचा अभ्यास केलेला आहे असं गृहीत धरून तो कॉम्प्रेहेन्सिव्ह अभ्यास आहे. अर्थात पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी यासारखे जे महत्वाचे विषय आहेत प्रिलिमच्या दृष्टीने आणि ज्याच्यात कॉस्ट बेनिफिट चांगला आहे त्याला आपण कॉम्प्रेहेन्सिव्हली कव्हर करणार आहोत. टीच कम टेस्ट मॉडेल म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्हाला शिकवण्यासोबतच प्रश्न कसे विचारले जातील याच्यावरती सतत भर असेल. त्यामुळे तुमच्या रिगरस टेस्ट असतील. वीकली टेस्ट सिरीज जी आहे त्याच्यासोबत रेग्युलर क्लासरूम बेस्ड टेस्ट असतील. इथे एक महत्वाची गोष्ट लिहिली आहे बघा, पीवायक्यू आणि फॅक्टशीट थ्रू तुमचा एक्सरसाइज घेतला जाईल. तुम्हाला पीवायक्यूचं एक पुस्तक 15 डिसेंबरच्या ऍडमिशनच्या वेळेला मिळेल आणि फॅक्टशीटचं पुस्तक सब्जेक्ट वाईज तुम्हाला 15 डिसेंबरला मिळेल. फॅक्टशीटचं पुस्तक म्हणजे काय, आपलं असं म्हणणं आहे की काही बेसिकचे विषय असे आहेत की ज्याच्यावरती ऍब्सोल्यूट कंट्रोल पाहिजे. म्हणजे लक्ष्मीकांतमध्ये तुम्हाला असं विचारलं की प्रिएम्बल या चॅप्टर मधली पहिली लाईन काय आहे, काय दिलेलं आहे, युएसए इज द फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन टू बिगिन विथ द प्रिएम्बल. इतकं मला ती क्लिअरली पिक्टोग्राफिक मेमरी किंवा ऍब्सोल्यूट कंट्रोल पाहिजे सोर्सेसवरती कुठे काय दिलेलं आहे एवढं आठवतं. मग या फॅक्टशीट मध्ये आपण काय करतो, तुम्हाला कोणताही ऑप्शन न देता एक प्रकारे फिलिंग द ब्लँक्स टाईप काही प्रश्न सॉल्व्ह करायला देतो. खास करून पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, हिस्ट्री असे जे विषय आहेत त्याच्यामध्ये ह्या फॅक्टशीट तुम्हाला कामाला येतील. बेसिक मध्ये प्रश्न सुटले लवकर, बेसिक मध्ये तुमचा तो कंट्रोल आला, जो ऍब्सोल्यूट कंट्रोल आला, तर आपल्याला बाकीच्या प्रश्नांवरती जिथं थॉट प्रोसेसची गरज आहे त्याला वेळ देता येईल. त्या दृष्टीने त्या फॅक्टशीट दिल्या जातील. युपीएससीचे जी सध्याची रिक्वायरमेंट आहे, ज्या प्रकारचे प्रश्न येतात त्या प्रकारच्या प्रश्नांना इमिटेट करण्याचा प्रयत्न असेल. सीसॅटचा जो फिअर डेव्हलप होतोय तो फिअर ओव्हरकम करण्यासाठी आपल्या मॉडेलमध्ये त्याला इंटिग्रेटेड पार्ट असेल. कॉम्प्रिहेन्शनची ऍक्टिव्हिटी करून घेणं, मॅथ्स रिझनिंग मध्ये तुमचे स्ट्रॉंग एरिया, विकनेसेस आयडेंटिफाय करून त्या दृष्टीने स्ट्रक्चर्ड कस्टमाइज प्लॅन डिवाइस करून ते लेक्चर्स घेणं, हा सीसॅटचाही असेल. 1 इयर करंट अफेअर्सचा थरो अंडरस्टँडिंग आणि त्याच्यावरचा कंट्रोल हा याचा पार्ट असेल. काही टॉपर्स इनसाइट आणि स्ट्रॅटेजी सेशन सुद्धा त्याच्यामध्ये असतील. एक प्रकारे प्रिलिमच्या कंटेक्स्ट मध्ये ही कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे, कोर बॅच. आपण असं म्हणतो की ज्यांना प्रिलिम क्लिअरच करायची आहे आणि त्या मेन्सच्या अपॉर्च्युनिटीला भिडायचं आहे त्यांनी ही बॅच नक्की जॉईन केली पाहिजे. दुसरी आहे ती अप्रोच बॅच आहे. मी सांगितल्याप्रमाणे टेस्ट सिरीज लेक्चर करायचे नाहीयेत, फक्त प्रिलिम रिलेटेड स्ट्रॅटेजिक गायडन्स पाहिजे अशा लोकांसाठी ही बॅच आहे. पर्सनलाइज स्टडी स्ट्रॅटेजी बेस्ड ऑन स्टुडंट स्ट्रेंथ अँड विकनेसेस.
प्रत्येकाचा एक कस्टमाइज प्लॅन तयार केला जाईल आणि त्याच्यानुसार त्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केली जाईल. तुमची वीकली प्रोग्रेस ट्रॅक केली जाईल. एक प्रकारे ही बॅच किंवा याच्यामध्ये माझा रोल तुमचा अकाउंटेबिलिटी पार्टनर म्हणून असेल. तुम्ही कुठल्या प्रकारे टॉपिक प्रायोरिटाईज करायला पाहिजे, आता सध्या कशावरती फोकस करायला पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स मिळेल. रिव्हिजन आणि टेस्ट प्लॅनिंग कशा पद्धतीने असायला पाहिजे याचे रेग्युलर सेशन्स होतील. सीसॅटचं गायडन्स असेल आणि स्मार्ट गेसिंग आणि लॉजिकल इलिमिनेशनची मास्टरी याच्यावरती फोकस असेल. एक 20+ लॉजिकल इलिमिनेशनच्या टेक्निक ज्या आपण बॅचेसमध्ये शिकवतो त्या टेक्निक सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, जेणेकरून आउट ऑफ बॉक्स जे क्वेश्चन येतात ऑन द स्पॉट तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तर बरोबर आणायचे ते प्रश्न बरोबर आणता येतील. स्टडी रोड मॅप, एक प्रॉपरली डायरेक्शन, म्हणजे ज्यांना बेसिकली हँड होल्डिंगची गरज आहे, आपण चुकतोय की बरोबर दिशेने जातोय याची गरज आहे, अशी लोक ही बॅच जॉईन करू शकतात. माझ्या सोर्सेसमध्ये किंवा माझ्या बेसिक अंडरस्टँडिंग मध्ये काही लॅक्युनेन नाहीत असं ज्यांना वाटतं, ऍप्लिकेशनच्या लेवलला माझा इश्यू आहे असं वाटतं, त्या लोकांनी ही बॅच जॉईन करू शकतात. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज, मी ज्याप्रमाणे सांगितलं, युपीएससी प्रिलिम ही तुम्ही किती वाचता, किती अभ्यास करता, यासोबत कसे अप्रोच करता एक्झामला, पेपर कसे सोडवता याच्यावरती आहे. मी जसं सांगितलं की गेल्या वर्षी आपल्या प्रिलिमच्या बॅचचा असा रिझल्ट होता, त्याचं एक मेजर रिझन होतं की आपण 30+ जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट या मुलांकडून सॉल्व्ह करून घेतल्या होत्या. म्हणजे आपल्याला विद्यार्थी ज्या वेळेला विचारायला येतात त्यावेळेला ते विचारतात की टेस्ट किती सॉल्व्ह करून घेणार, तर आपण त्या बाबतीमध्ये एकदम फ्लेक्झिबल, तुमची रिक्वायरमेंट जशी आहे त्याच्यानुसार आपण टेस्ट प्लॅन करतो. वीकली आपली एक टेस्ट असते, म्हणजे जवळपास 25 आठवडे जर पुढच्या याच्यापर्यंत आहेत तर 25 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट द्यायची तुमची तयारी असेल तर तेवढ्या टेस्ट आपण घेऊ. म्हणजे 5 टेस्ट आम्ही प्लॅन केल्यात म्हणून 5 टेस्ट तुम्ही द्यायला पाहिजे असं नाही. एक्झामची रिक्वायरमेंट, तुमची स्टेज याच्यानुसार ती फ्लेक्झिबिलिटी असेल. सो टेस्ट सिरीजचं डिस्कशन याच्यामध्ये पण फोकस क्वेश्चनच्या आन्सर पर्यंत कसं पोहोचायचं याच्यावरती असेल. तुम्हाला अनालिसिस आणि त्याचं ह्याचं डिटेल एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलं जाईल. इलिमिनेशन टेक्निकचा जो पार्ट आहे बाकीच्या बॅचचा तो सुद्धा याला ऍसेसेबल असेल. त्याच्यानंतर करंट अफेअरची बॅच आहे, त्याच्याबद्दल गोकुळ सर जी बॅच घेत आहेत ते तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सांगतील. आणि त्याच्यानंतर हिस्ट्री हा जो प्रिलिमचा सगळ्यात अवघड असा विषय कन्सिडर केला जातो त्याच्याबद्दल सुशील सर सांगतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोकुळ नवले आणि मी स्वतःही युपीएससीचा परीक्षार्थी आहे आणि आपली जी बॅच लॉन्च होते करंट अफेअर्सची, तर त्या बॅचचा मी स्वतःही त्या प्रोसेसचा मागील 2 वर्षापासून तिचाही मी एक स्वतः पार्ट आहे. तर या बॅच मध्ये माझा स्वतःचा अनुभव मी फक्त 2 मिनिटात सांगेल की माझा जो स्कोर होता, म्हणजे पहिल्या 3rd अटेम्प्टला माझा स्कोर होता 69 आणि त्यानंतर सिग्निफिकंटली तो स्कोर जो आहे तर तो मी बूस्ट केला या बॅच थ्रू. मला मागच्या 2 अटेम्प्टला तो 112 आणि या अटेम्प्टला 115 असा तो स्कोर राहिला. सो तेच की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि काही गोष्टींबाबत आपल्याला लॉजिकल इलिमिनेशन टेक्निक याच्या थ्रू सिग्निफिकंटली इम्प्रुव्हमेंट त्या सगळ्या गोष्टींमध्ये झालेली होती. दुसरं असं की मागच्या वर्षी मी माझ्या स्वतःच्या गोष्टीमध्ये इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी ग्रुप डिस्कशन मध्ये आम्ही करंट अफेअर्स सगळे करत होतो. सो सरांनी त्या गोष्टीला सांगितलं की थोडंसं ते प्लॅटफॉर्म वरती येऊ द्या, म्हणजे मग तुम्ही घेतच आहात तर मग ते बाकीच्या मुलांनाही जाऊ द्या. आणि मग मी काय केलं की तेच फक्त घेऊन बाकीच्या मुलांनाही त्या गोष्टी सांगायला थोडीशी सुरुवात केली आणि मग त्या सगळ्याच गोष्टींचा फायदा जो आहे तर तो सगळ्यांनाच थोडासा दिसला. तर मग यावर्षी असं ठरवलं की ते करंट अफेअर्सचे जे लेक्चर्स आहेत आपले तर ते आपण थोडे रिगरसली जर थोडेसे डिसिप्लिनने जर फॉलो केले तर त्याचा सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो. सो त्या केसमध्ये करंट अफेअर्सची जी बॅच आहे तर ती मागच्या साधारण 1 महिन्यापासून आपण सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण मंथली मॅगझिन जे आहे तर त्याचा थोडासा इंटिग्रेटेड अप्रोच फॉलो करतोय. म्हणजे काय होतं की प्रिलिम्सचाच फक्त करायचा आणि मग प्रिलिम झाली की मेन्सला परत काय यूज करायचा हा प्रश्न आपल्याकडे असतो. सो त्या केसमध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स असं थोडासा इंटिग्रेटेड अप्रोच या बॅच मध्ये फॉलो केला जातोय. त्यामध्ये आपलं ऑगस्ट आणि सप्टेंबरचे या 2 मंथचे मॅगझिन कंप्लीट झालेत. सध्या आता आपण ऑक्टोबरचं मॅगझिन घेतोय, त्याचे आता उद्या आणि परवा 2 लेक्चर्स आहेत. सो त्या 2 लेक्चरमध्ये त्या ऑक्टोबरचे मॅगझिन कंप्लीट होईल. मी फक्त त्याचं एक जस्ट तुम्हाला सांगेल की कशा प्रकारे आपण त्याला हे करतोय.
ओके, सो आपण काय करतोय की प्रिलिम्सच्या बॅच मध्ये आता हे जस्ट कीवर्ड्स लिहून काढलेले आहेत. सप्टेंबरच्या प्रिलिम्सच्या मॅगझिनचं क्लासमधल्याच एका मुलीने काढलेल्या नोट्स आहेत त्या आपण सकाळी ग्रुपमध्ये शेअर केलेल्या होत्या. सो त्याचं काय केलंय की पॉलिटीमध्ये सध्या काय न्यूज मध्ये आहे, सपोज की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 न्यूज मध्ये होता, मग त्याचं सेक्शन 8 आणि सेक्शन 11 जस्ट फक्त कीवर्ड्स लिहून ठेवले आणि क्लासमध्ये आपण काय करतोय की ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करतोय की याच्या रिलेटेड काय आहे. आर्टिकल 21 समजा राईट टू स्पीडी ट्रायल आहे, मग त्याची सुप्रीम कोर्टमध्ये कुठली केस सध्या झाली आहे, किंवा मग सिमिलरली इंटरनॅशनल रिलेशन्स रिलेटेड SCO असेल, त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, रॅट्स कुठे आहे. सो असे सगळे कीवर्ड्स जस्ट आपण मेन्शन करतोय आणि ही एक लिस्ट बनवतोय आपण त्या मंथच्या मॅगझिनची आणि त्याच्यानुसार मग क्लासमध्ये त्याच्या थ्रू रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपण काय करतो की नंतर मग थोड्याशा याच्या रिव्हिजन्स ज्या आहेत तर त्या थोड्याशा वाढवतो, जेणेकरून मग त्याचं पाठांतरच थोडंसं क्लासमध्ये शक्य होईल. सो त्या दृष्टीने आपण थोडंसं नोट्स मेकिंग जे आहे तर ते पण रिगरसली करतोय. हे झालं प्रिलिम्सच्या बाबतीत. मेन्सच्या बाबतीत पण जो आपल्याला डेटा किंवा बाकीच्या गोष्टी ज्या यूज करायच्या आहेत, कीवर्ड्स असतील तर ते पण त्या मंथ मधून तेव्हाच सेग्रिगेट करून ठेवतोय. आता ही सप्टेंबरच्या मेन्सच्या नोट्सची PDF आहे. आता ही जी पहिली न्यूज आहे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीला डेटा जो आहे तर तो दिलाय की ADRचा डेटा आहे की 47% मिनिस्टर्स वरती क्रिमिनल चार्जेस आहेत, त्यापैकी 27% वरती सिरियस चार्जेस आहेत. त्यानंतर असे जे ग्राफ्स आहेत की जे रेडी टू यूज ग्राफ्स आपल्याला मेन्स मध्ये यूज करता येऊ शकतात, असे ग्राफ्स आपण बनवून ठेवतोय. आणि ही सगळी ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती स्वतः मुलंच करतायत ग्रुपमध्ये आणि नंतर मग ते शेअर करतायत ग्रुपमध्ये, त्याच्यामुळे मग सगळ्यांनाच त्याचा एक फायदा होतोय. हे सगळ्या या ज्या नोट्स ज्या दिसत आहेत ज्या ग्रुपमध्ये पण आहेत तर या मुलांनीच काढलेल्या नोट्स आहेत आणि या फिगर्स ज्या आहेत तर त्या पण आपल्याला ज्या रेडी टू यूज फिगर्स ज्या आहेत तर त्या पण यूज करता येण्यासारख्या आहेत. सो याचा जो फायदा आहे तो तुम्हाला प्रिलिम सोबतच मेन्स साठी पण त्याचा फायदा होईल. आणि प्रिलिम साठी पण क्लासमध्ये आपल्या टेस्ट सिरीज मध्ये जे करंटचे आपल्या करंट रिलेटेड क्वेश्चन येतील सो ते पण आपण आपल्या करंटच्या लेक्चरमध्ये डिस्कस करत जाणार आहे की त्याचा सोर्स जो होता तर तो कुठून आलाय किंवा त्याला कशा प्रकारे आपल्याला टॅकल करता आलं असतं, किंवा एखादा नवीन पॉईंट असेल तर त्याला त्या डेप्थ मध्ये जाऊन मग आपल्या नोट्समध्ये त्या गोष्टी करंटच्या ऍड करणं, या गोष्टी या बॅच मध्ये फॉलो केल्या जातील. सो 2 दिवस आठवड्यातले गुरुवार आणि शुक्रवार असे 2 दिवस आपले लेक्चर्स असतील करंट अफेअर्सचे आणि त्या थ्रू आपण ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आता शनिवारी आपले जे हिस्ट्रीचे लेक्चर्स होणार आहेत त्याबद्दल सुशील सर पुढची इन्फॉर्मेशन देतील. गुड इव्हनिंग. माझं नाव सुशील आहेराव. तर तुम्ही डिटेलमध्ये अनालिसिस आता बघितलेलं की बॅच आपली कशा पद्धतीने वर्क करणार आहे. हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जनरल स्टडीजमध्ये दरवर्षी हिस्ट्री हा ॲज अ ब्रेड अँड बटर म्हणून आपण कन्सिडर करू शकतो की जो दिसताना तसा डिफिकल्ट विषय दिसतो परंतु तो टीचिंगच्या माध्यमातून तुम्हाला त्या सगळा सिलेबस कव्हर करता येतो. मागच्याही वर्षी आपण बरेचसे लेक्चर घेतल्यानंतर त्या लेक्चरच्या मधूनच आपले जवळपास अँशंट मिडिवलला 9 आणि 8 प्रश्न मॉडर्नला, तर याच्यामधले जवळपास 17 प्रश्न आले होते. त्यातले 14 ते 15 प्रश्न आपले क्लासरूमच्या टीचिंग मध्ये आपण कव्हर केले होते. मागच्या वर्षी 7 प्रश्न एन्शंट मिडिवलला आले होते आणि मॉडर्नला 3 प्रश्न आले होते. ते पण विविध ठिकाणी आपण क्लासरूम टीचिंग मध्ये कव्हर केलेले होते. म्हणजे मुद्दा काय आहे की 7 प्रश्न एन्शंट मिडिवलला मागच्या वर्षी आणि यावर्षी 9 क्वेश्चन. बरं, मागच्या वर्षी मॉडर्नला 3च प्रश्न जरी विचारले तरी यावर्षी त्यांनी एन्शंट मिडिवलचा पार्ट कमी करून मॉडर्नने वाढवलं, दोघांचाही पार्ट वाढवून दिला. म्हणजे 9 आणि 8 जसं 15 प्रश्न टेक्निकली विचारायला पाहिजे पण ते यावर्षी 17 प्रश्न विचारले गेले होते एन्शंट मिडिवल आणि मॉडर्न कन्सिडर करून. मग याचा अर्थ हा खूप मोठा चंक असतो. याच्यामधले 8 ते 9 प्रश्न हे जवळपास एन्शंट मिडिवलवर असतातच की ज्याच्यामध्ये आर्ट अँड कल्चर पण आपण समाविष्ट त्याच्यामध्ये आहेच. तर ते दोघंही पार्ट जो आहे आपल्याला तो आपल्यासाठी ब्रेड अँड बटर म्हणून असतो आणि ज्याचे मार्क्स आपल्याला प्रिलिम्सला जो 80 ला असेल त्याला ते 90 ला जाण्याकरता 95 ला जाण्याकरता फायदेशीर ठरतात. जो 80 90 95 ला असेल तो 100च्या वर जातो आणि 100 वाला शुअर शॉट 110 120 पर्यंत पोहोचतो जर हा भाग आपण चांगल्या पद्धतीने केला तर. आणि हिस्ट्रीचं कसं की ज्यासाठी मल्टिपल सोर्सेस अवेलेबल आहेत आणि वेळ कमी असतो
त्या पुस्तकामध्ये दुसऱ्या एका पुस्तकाच्या 2-1 वेळा रिव्हिजन होऊ शकते. आणि एकाच विषयाकरता इकडे प्राचीनला वेगळं, मध्ययुगीनला वेगळं, आधुनिकला वेगळं अशी बरीच पुस्तकं आपल्याला वाचण्याकरता लागणारा वेळ, या सगळ्याला कट करून आपण क्रक्स करून त्याला आपल्या नोट्समध्ये कन्वर्ट केलंय. याच्यामध्ये जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र इंग्लिश मधल्या नोट्स आहेत, जे मराठी मिडियमचे विद्यार्थी त्यांच्यासाठी मराठी मधल्या स्वतंत्र आपल्या हिस्ट्रीच्या नोट्स आहेत. यामध्ये पण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन म्हणजे युपीएससीच नाही तर सर्व पीसीएस मध्ये आलेल्या प्रश्नांचं वन लाइनर बिट्स बनवून आपण त्याची सुद्धा एक क्रक्स रिव्हिजनची नोट्स आपण त्या ठिकाणी देणार आहोत, की जी त्याची रिव्हिजन पण आपण करून घेणार आहोत. आणि गेल्या 2-3 वर्षापासून म्हणजे मध्यंतरी ते ब्रेक देतात. काही वेळेला स्टॅटिक करंट अफेअर मधलं आर्ट अँड कल्चर विचारतात, काही वेळेला ते स्टॅटिक मधलं आर्ट अँड कल्चर विचारतात, काही वेळेला करंट अफेअर मधलं विचारतात. 2 वर्षापूर्वी त्यांनी काय केलं होतं की करंट अफेअर मधल्या आर्ट अँड कल्चरचे 2-3 प्रश्न विचारले होते. मग त्या संदर्भात पण काय करतो आपण की ज्या वेळेला आपला एप्रिल महिना उजाडेल, मार्च-एप्रिल महिना, त्यावेळेचा आपला एक सेशन फक्त निवड याच्यासाठी असेल की गेल्या वर्षभरामध्ये झालेलं जे काही आर्ट अँड कल्चरचं करंट अफेअर पर्टिक्युलरली असणार आहे त्याचं रिव्हिजन करून घेणे आणि त्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी कव्हर करणे आपलं असणार आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला त्याचे 1-2 प्रश्न जर आलेत आर्ट अँड कल्चरचे करंट मध्ये जर गेले तर त्याचं पण लोड घेण्याची काही गरज तशी नसणार आहे, रेग्युलर करंटच्या व्यतिरिक्त आर्ट अँड कल्चरच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली सांगतो. मग या पद्धतीने आपलं नियोजन हे असणार आहे आणि आपल्याला जवळपास 20 आठवडे मिळणार आहेत. आणि शनिवारच्या दिवशी हिस्ट्री हा विषय थोडासा वाचायला पण मध्यंतरी वेळ हवा, आपल्याला रिव्हिजनला वेळ हवा, म्हणून आपण त्या आठवड्यात एक लेक्चर घेतले म्हणजे टप्प्याटप्प्याने आपला तो विषय कव्हर करता येईल आणि तुम्हाला त्याचं बर्डन येणार नाही त्याच्या मल्टिपल सोर्सेसचं. आणि रेग्युलर पद्धतीने मध्ये आपण त्यासाठी टास्क पण देणार आहे दर आठवड्याला, की आतमध्ये आपल्याला काय करायचं आठवड्यामध्ये, काय वाचायचंय, त्याच्यावरती आपण आधारित त्याचं रिव्हिजनचे सेशन्स पण आयोजित करणार आहे. तर या पद्धतीने आपण ते बॅच वर्कआउट करणार आहे आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो तुम्ही जरी त्या बॅचेस मधल्या विद्यार्थ्यांना जरी विचारलं किंवा तुम्हाला लक्षात येईल की जवळपास 25-30 विद्यार्थ्यांपैकी आपले म्हणजे 40 विद्यार्थ्यांपैकी आपले 10-12चा रिझल्ट 30% हा कुठं असतो, म्हणजे कुठल्याही क्लासरूमला एवढा रिझल्ट हा नसतो, कारण त्याच्यावरती कामच त्या पद्धतीने टू द पॉइंट केलं गेलेलं आहे म्हणून तो रिझल्ट आला आहे. ठीक आहे, तर पुढची माहिती देण्याकरता मी आशिष जयपाल सरांना सांगेल की पुढचं त्यांनी मार्गदर्शन करा. सो 24 मेला ज्यांना ही शुअरिटी पाहिजे की आपण मेन्स 25 तारखेपासून सुरू करतोय, 25 तारखेला सकाळी 9 वाजता एसीचा पेपर ज्यांना लिहायचा आहे त्यांनी ही बॅच जॉईन करायची आहे. आम्ही सुरुवातीला हे रिझल्ट सांगणं, एवढे मुलं पास झाली हे सांगणं, हा बेसिक फंड हे यासाठी आहे की सिरियस वर्क इथे होतं. युपीएससी ही सिरियसली करण्याची गोष्ट आहे, तर ते सिरियस काम इंटरेस्टिंग आणि ऍक्च्युअल एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने कसं करायचं याच्यासाठी जर तुम्ही ती एक्झाम ओरिएंटेड पूर्ण सिरियस असाल तर निश्चितपणे जॉईन करा. ऍडमिशन डिटेल्स आणि ओव्हरऑल प्रोसेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. 15 डिसेंबरला आपण पॉलिटी पासून सुरुवात करतोय, त्याच आठवड्यात करंट अफेअर आणि जसं सांगितलं तसं हिस्ट्रीचे पण लेक्चर सुरू होतील. थँक्यू.